तर चला बघूया दोन अंकी ज्या तुमच्या संख्या असतील त्या दोन अंकी संख्येचा आपण वर्ग सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो। आता दोन अंकी संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोन अंकी संख्या असते 1 10 आणि मोठी किती असते 99। या दोन्ही संख्यांच्या मधात जेवढ्या पण संख्या येतील तर त्याचा वर्ग आपण सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने काढू शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय। आता 10 पर्यंत तुमचे पाठ असतात पण मोठे नंबर 20 पर्यंत असतील किंवा 30 पर्यंत पण त्याच्यापेक्षा मोठे नंबर आहेत त्याचे वर्ग तुम्हाला येत नाही तर ते कशा पद्धतीने काढू शकतो। समजा उदाहरण घेतलं तुम्ही 27 तर काय करायचं मित्र तुम्हाला हे जो फर्स्ट टाइम दुसरा जो नंबर आहे तर जो दुसरा नंबर असेल त्याचा सरळ सरळ वर्ग करून घ्यायचा। 7 चा वर्ग किती येतो तुमचा 49। दुसरा 2 चा वर्ग केल्यावर काय येतो तो 4 तुम्ही त्याला 0.4 काय करू शकता तर त्या ठिकाणी लिहू शकता। आता ही झाली पहिली स्टेप की दोन्ही नंबर आहेत त्याचे काय लिहिले आपण स्क्वेअर। दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं मित्र तुम्हाला आपण याचा स्क्वेअर करत आहे काय करत आहे त्याचा वर्ग करत आहे मग याच्यामध्ये जे दोन नंबर असतील त्याचा गुणाकार करायचा 7 दुनी 14 आणि त्याला या नंबरनं मल्टिप्लाय करायचं 14 दुनी 28 किंवा या तिन्ही नंबरचा गुणाकार करायचा 7 दुनी 14 14 दुनी 28। आता तो 28 आलेला नंबर लिहायचा कुठे तर हा जो 9 आहे त्याच्या खाली स्टार करायचा किंवा या ठिकाणी काय घ्यायचं 0 किंवा हा नंबर सोडून पुढचे जे दोन नंबर असतील त्याच्या खाली जो येणारा नंबर लिहायचा 7 दुनी 14 दुनी 28 लिहिला नंबर त्याची ऍडिशन करा तुम्हाला तुमचा वर्ग तिथे भेटून जाईल। आता हा 9 आहे 8,1202 हाताला 1 4 आणि 1 5 5 आणि 2 7 729 हा कितीचा वर्ग आहे 27 आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणताही किती मोठा नंबर असला तरी तुम्ही त्या ठिकाणी वर्ग करू शकता। आता बघा त्याच्यानंतर जर समजा आपण एक नंबर घेतला 62 हा नंबर घेतलेला आहे मग आता इथे 2 आहे 2 चा वर्ग किती येतो 4 होतो पण आता 4 हा सिंगल डिजिट मध्ये डायरेक्टली लिहायचा नाही त्याला डबल डिजिट मध्ये लिहायचं। मग 4 ला तुम्ही डबल डिजिट इकडून जर 0 लावला 40 होतो मग आपण लिहू शकतो का नाही मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं त्याच्या बॅक साइडला काय घ्यावं लागतं तिथे 0 घ्यावा लागतो। 2 चा वर्ग झाला तुमचा 4 आता राहिला 6 चा वर्ग तो किती होतो रे 36 दोन्हीचे वर्ग झाले हा याचा वर्ग हा याचा वर्ग। दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं याचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे sin दोन्ही 12 12 दोन्ही 24 तर तो 24 एक अंक सोडून त्या ठिकाणी लिहायचा आहे। मग हे झाले तुमचे किती 4 हे झाले तुमचे 4 6 2 8 8 आणि हे किती झाले 3 38 34 याचा काय येतो स्क्वेअर आहे तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर परत एखादा नंबर घेतला समजा कोणता घ्या 99 हा नंबर घेतला आहे शेवटच्या नंबरचं 81 याच्यामध्ये पण किती मित्र 81। आता हा नंबर सोडला याचा स्क्वेअर आहे 9 गुणिला 9 81 81 दुनी किती होईल 162 म्हणजे तुम्ही 162 एक नंबर सोडून लिहायचा त्या ठिकाणी बघा म्हणजे किती होईल 1 10 0 हाताला 1 6 आणि 7 7 आणि 1 8 आणि हा किती होईल 9 म्हणजे 9801 हा कितीचा वर्ग होईल तुमचा त्या ठिकाणी जो तुमचा 99 काढला होता त्याचा वर्ग होईल। अशा पद्धतीने तुम्ही दोन अंकी संख्येचा वर्ग या ठिकाणी काढू शकता। तर ही ट्रिक तुम्हाला समजली असेल त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ट्रिक मध्ये घेऊन येणार आहे 3 नंबरचा स्क्वेअर आपण कशा पद्धतीने करणार आहे। धन्यवाद।